नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नंदास आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा, मस्त आता दुपार झाले, ऊन चांगलं पडलंय बघा. तर काय एवढे कपडे आता वाळत सकाळी धुवून वाळत घातले, आता वाळायला लागले. ऊन पडले का नाही काम आवरते ती बघा. आणि दसऱ्याचं काम तुम्हाला तर माहितीच आहे, सगळं घर धुवून काढावं लागतात, सगळी कपडे सगळे चिंध्या सगळा राडा बाहेर काढावा लागतो. आणि तेच आज आमचं चालू आहे. आणि इकडं कसा ह्यांचा आराम चाललाय बघितलं का, हल्ले निवांत बसल्यात. तर आता ह्यांचं पण थोडा टाइम चालू म्हणे का, लाईट नाही. सकाळी 9ला लाईट जाते, ती संध्याकाळी 6ला लाईट येते. त्याच्यामुळं आम्ही ना रोज लवकरच तयारी करतो बघा वैरणीची, म्हणजे कुठे करून ठेवतो. पण आज थोडा उशीर झाला, कारण रात्रभर पाऊस येत होता ना, त्याच्यामुळं मग आज थोडा उशीर झाला कामावर राहिला. आणि तोपर्यंत लाईट गेली. मग आज आमच्या गायांची कुट्टी राहिली बघा करायची. तर चला तुम्हाला दाखवते का, औषध मारायचं काम चालू आहे. तर इकडं दादाने हो का पंपमध्ये औषध भरायचं चालू केले. तर औषध पण मारायचं चालू आहे आपल्या कोबीला आणि दोडक्याला. इकडं आमचा जॉन झोपलाय. जॉन चल, बघितलं का कसं कळतं, म्हणजे किती ज्ञान असतं मग या चित्रापाला, की त्याला हाक मारूस तर लगेच उठला का नाही. तर बघा हो का, चल कुठं चाललाय, रानात जायचंय ना, चल रानात जाऊ आपण. तर हो का, इकडे एवढा पसारा काढलाय. आता हे सगळं आवरायचं, परत घरात नेऊन लावायचं. आधी घर धुवायची राहिले ती बघा अजून. तर तुमची झाली का दसऱ्याची तयारी, नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचं तर काय, आमच्या का शेतकऱ्यांचं असंच चालतं, रानात काम थोडं करायचं, घरी येऊन ही राडा थोडा काढायचा. का एवढा पसारा पडला, इकडं भांडे घासून ठेवल्यात, इकडं कपडे वाळत टाकल्यात, अजून तर लय राहिले. का पलीकडं सगळं मटेरियल आहे, औषध आहेत, असा पसारा टाकलाय. आणि इकडं पिंडीच्या जे पिशव्या मोकळ्या झाल्या त्या अण्णा इकडं पिंडीच्या पिशव्यांना असं घड्या मारून बांधून ठेवतात, कारण ओपे घेतात ना परत नंतर मका बिका भरायला ह्याला, आहे का ना अण्णा. मका ती भरायची म्हणलं का नाही, मग विकत पिशव्या आणण्यापेक्षा आपल्या ह्या चांगल्या असते त्या, जे आपलं पिंडीच्या ह्याच्या. आता उन्हाचंच औषध मारतोय रे. तर जिकडे तिकडे हो का कपडेच आहेत. तर अशी कामं चाललेली असते ते बघा. चल दादा चालला रानात, चल तुला यायचंय ना जॉन, चल दादा चालला. तर इकडे बघा आपला मध्ये उन्हाळ्यातला कांदा होता, ते आपण घरगुती खायसाठी काय एवढ्या 4 कॅरेट भरून ठेवतोय, पण ते पण ना पावसाने भिजला बघा. तर ठेवलाय उन्हातच वाळल्यावर. आज ऊन चांगलं पडलंय बघा. आणि हो का इकडं ऊस आणून ठेवलाय सकाळीच, मका आणून ठेवली रानातनं. आणि कुठे करायच्या त्या वेळेसच लाईट गेली बघितलं का. तर आता संध्याकाळी जर पाऊस नाही आला तर सोडत्यात, पाऊस आला तर मग सोडत पण नाही ती. तर आज आता आली लाईट तर ठीक आहे, नाही तर पंचायतच व्हायची जित्रापांची. तर चला तुम्हाला दाखवते आता कसं औषध मारायचं चाललंय तिकडं. तर एवढ्या पावसा म्हणजे पाऊस आला का नाही लय हे होतं, म्हणजे रानात शेतकऱ्यांची लयच फटफजीत असते बरं का. पण आणि लय आपदा होती पावसा पाण्याचं, वैरणीची ह्याची लय पंचायत होती. तर आज बघूया अंडे घातलेत का. सर बाई उठ, तर बाई खुडूक बसली, एकच अंड आहे तिच्या खाली. तर आता तिला पण बसवायची आहे. एक इथं बसवली बघा. आता ही जी साधारणतः एक 8 दिवसात इथं पिल्लं निघतील बघा ह्या कोंबडीचे आपले. तर अशा आपण कोंबड्या म्हणजे आपल्या अफसरांना घरच्या खुडूक झाल्या ना बसवत असतो, आणि पिल्लं घरच्या घरी तयार करायची. मग ते लाईटवर त्याच्यावरची बघा आपल्याला परवडत नाही ती. आणि म्हणजे जगत्यात का नाही माहीत नाही, पण लाईटीवरची मूळ पॉईंट आवडतच नाहीत आम्हाला, कारण त्यांना कळत बी नाही काय, लगेन गेल्यावर फिरत्यात. एक वेळ काढून बघितली लाईटवर, मग ते तवापासून आम्ही बंद केलं. आणि आपला दोडक्याचा प्लॉट कसा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर हे दोडक्यालाच औषध मारायचं चाललंय. जॉन चल, कुकू जॉन. तर आमचं जॉन आता थकला तेव्हा आला, बघितला का.
चल 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 ये तर रानात जायचं आपल्याला चल. तर हाय बघा आपला शेतकऱ्यांचा बोडेगाडा असतो. जेव्हा आपण कधी रानात निघतो का नाही, एखाद्या वेळेस त्याला बोलावं लागतं, एखाद्या वेळेस हो का ते मनाने मागे निघतो. चल चल जायचं आपल्याला चल. तर हो का औषध मारते ते बघा. आता तिकडे मारतोय औषध. सकाळपासून चालू आहे बघा औषध मारायचं. चल ना रे चने, चल बाळा. तर लगेच निघतो रानात. तर जायचंय मला तेव्हा तिकडं चालले मी. दुधी भोपळा तोडायचं काम चालू आहे. तर तिकडंच चालले बघा आता. आणि हा आपला फ्लावर उन्हात दिसतोय का नाही काय माहिती, तुम्हाला जवळून दाखवती. तर झाले का सगळ्यांची कामं बिमं, दसऱ्याचं धुणं धाणं. आमचं तर अजून लय राहिलंय बघा. हो का साधारणतः आता ह्याला 15 दिवस झाला असेल बघा. 15 दिवसात बघा आपलं फ्लावर कसं काय वाटतंय. तर आता बघा हे पावसाने थोडीशी उघडी दिली त्याला खुरपावं लागेल. तर अशी कामं रानातली चालतात. आणि ऊसाची लागण केली बघा मध्ये हो का. आता कोंब निघायला लागल्यात ऊसाला पण हो का, दिसलं का. तर ह्याच्यात मध्ये सरीत ऊसाची लागण आहे, तुम्ही तर बघितलंच. आणि कट्ट्यावर फ्लावर लावला आहे. तर चला आता जाऊया रानात. ट्रॅक्टरला म्हणजे जनावरांना वैरण हे आणायला जाताना हो का, हे तर ऊस आणाय गेलं का नाही हो का, हे असं पावसाने लय फजिता करतोय ना, मग लय राडा होतोय. ट्रॅक्टर गुतून बसतोय एका चाका कसा आकट्या पडल्यात. इकडं आहे आपलं मकवान. तर मकवानाचा काय प्रॉब्लेम झाला काय की मकवान जास्त वाढलं नाही बघा. तर गेला आमचं जॉन महागारी. तर असं द्या चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतंय. ती व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तेव्हा तिथं ट्रॅक्टर उभा केला आहे. आता त्याच्यावर पिशव्या भरायच्या दुधी भोपळ्याच्या, त्याच्यावर टाकायच्या आणि मग घरी आणायच्या. तर एवढी सगळी कामं चालल्या ती. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.